पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी भागामध्ये एकाच दिवशी 14 जणांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे खळबळ माजली। परिसरामध्ये अवैध हातभट्टी आणि गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याने मृत्यू मागे दारू कारणीभूत असल्याची चर्चा रंगली। मात्र दापोडी पोलिसांनी प्राथमिक तपासामध्ये सर्व मृत्यू स्वतंत्र कारणांनी झाल्याचं स्पष्ट केलं। पांडुरंग फुगे यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगितलं जातंय, तर विजय आणि राजेंद्र राठोड या दोघा भावांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा अंदाज आहे। राजेंद्र राजपूत यांचा बाथरूममध्ये पडून मृत्यू झाला, तर अकबर पठाण हे दीर्घकाळ दारूच्या व्यसनाधीन होते। दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय, तर दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी परिसरामध्ये अवैध दारूमुळे काही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती खरं तर पोलिसांकडे आली आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये किती जणांचे मृत्यू झाली आहे याचा तपास खरं तर पोलिसांकडनं केला जातोय। हा जो आकडा आहे तो जरी आत्ता अधिकृत नसला तरी नागरिकांच्या सांगण्यानुसार हा आकडा 14 पेक्षा जास्त झाल्याची माहिती पुढे येते। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जो दारू पुरवायचं काम करायचा तो योगेश वानखेडे याला आता पिंपरी चिंचवडच्या या पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता तपास खरं तर पोलीस करताना एकंदरीत पाहायला मिळतात। ते मोठ्या संख्येने नागरिक खरं तर या संपूर्ण पोलीस ठाण्याच्या बाहेर आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। मृत्यूचा आकडा हा वाढताना पाहायला मिळतोय। पिंपरी चिंचवडसह पुणे परिसरातही अशाच घटना घडल्यामुळे या संपूर्ण धक्कादायक प्रकाराची चौकशी आता पिंपरी चिंचवड पोलीस करताना पाहायला मिळतात। राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पिंपरी चिंचवड पोलीस या अनुषंगाने तपास करतात। याच समोरच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या गुन्हेगारांना त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्या पद्धतीने हा संपूर्ण जो तपास आहे तो सुरू असल्याचं एकंदरीत दिसून येतंय। अनेक जण खरं तर अनेकांचे नातेवाईक यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने भयभीत असं वातावरण संपूर्ण पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी परिसरामध्ये पसरल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड। पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीतील 14 जणांच्या मृत्यूचं प्रकरण। विषारी दारू प्रकरणी एकूण 8 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली। आरोपी योगेश वानखेडेला देखील अटक करण्यात आली आहे। योगेश वानखेडेनं दारूमध्ये मिथेनॉल मिळवल्याने ही घटना घडली। चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर एकच चर्चा परिसरामध्ये रंगली। हे मृत्यू नक्की कशामुळे झाले अशी खरं तर अनेक गोष्टी त्यातून पुढे येताना पाहायला मिळत होत्या। मी सध्या फुगेवाडी परिसरातच आहे आणि या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर पोलिसांची ही गस्त या संपूर्ण परिसरामध्ये वाढल्याचं पाहायला मिळतंय। याच परिसरामध्ये दारूचे ठेके आहेत आणि ते ठेके खरं तर त्यातूनच या लोकांचा मृत्यू झालाय दारूमुळे असा संशय खरं तर व्यक्त केला जात होता आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी आता तपास सुरू केला। अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ऑफिसमध्ये एक दारू पोहोचविणारा नागरिक पोहोचतो आणि त्याला राज्य उत्पादन शुल्क ताब्यात घेत आहे। योगेश वानखेडे अशा तरुणाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पोहोचतो आणि तो माहिती देतो की त्यानेच दारूमध्ये स्पिरिट मिक्स केल्याची ही माहिती पुढे येते आणि त्या अनुषंगाने आता पुणे पोलीस पुढील तपास करताना एकंदरीत पाहायला मिळतात। पिंपरी चिंचवड पोलिसांच्याही अशाच अनुषंगाने तपास सुरू असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे। कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड। पिंपरी चिंचवडमधील विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले। कोणाचीही गय करू नका, कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना हे आदेश दिलेले आहेत। दोन्ही पोलीस दलांकडून समन्वयाने तपास सुरू आहे। संबंधित ठिकाणी छापेमारीही सुरू झाली आहे। मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कथित विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही शहरांच्या पोलीस आयुक्तांना कठोर कारवाईचे आदेश दिले। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया। सुशांत, विक्रांत, पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कथित विषारी दारूच्या मृत्यू प्रकरणाची आता गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे।
पुणे आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क केला. त्यांच्याकडून सर्व माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यानंतर कठोर कारवाईचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत. आतापर्यंत जवळपास 8 लोकांना अटक करून त्यांच्यावर कठोर कलम जी आहे ती दाखल करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांना दिली आणि त्यासोबत मृत्यूची नेमकी कारणं काय आहेत ही कारणं लवकरात लवकर शोधा असे आदेशच थेट गृहमंत्र्यांनी दिले आणि गृहमंत्र्यांनी थेट सांगितले की या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याची गय करू नका, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करा असे संपूर्ण पोलीस दलाला आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. विक्रांत. धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मुख्यमंत्र्यांनी दिलेले हे आदेश म्हणजे कोणाचीही गय केली जाणार नाही हा स्पष्ट संदेश आहे असंच म्हणावं लागेल.